तर मुलांना उद्या आपल्याला सगळ्यांना मिळून सहलीला जायचं. येताना घरून 50-50 रुपये घेऊन या उद्या. हो. हा ठीक आहे. आता सगळ्यांना सहलीला घेऊन जाते आणि तिथं मस्तपैकी ह्यांना काम लावते आणि माझं सगळं काम भागून घेते. हा तर चला जाऊ आता तुम्ही तुमच्या घरी. उद्या या बर का लवकर. हा जावा. अगं बाई गेले ग माय. चला रे करा पटापट काम. तुम्हाला सगळ्यांना सहल एन्जॉय करायची का नाही? हो. हा करा पटापट काम. मी आराम करते तोपर्यंत. थकले ग माय. होय गडमे, आपल्याला मॅडम सहलीला आणतात आणि हमेशा कामच करायला लावतात. तुला काय वाटतंय? नाही गो मॅडम लय चांगले, आपल्याला तसं नाही करणार. होय अशी म्हणतेस का? बर. आता ह्यांच्याकडून एवढं मोठं जळण गोळा करून घेतले माझ्या चुलीसाठी. आता एक काम करते हो ना, दुसरं काम लावते. पण कोणतं काम लावू? हा चला बस झालं बघा हे लाकडं गोळा करायचं. आता तुम्हाला दुसरीकडे घेऊन जाते. चला लवकर चला माझ्या माग. हा चला असं चला पुढे चला. मॅडम तुम्ही सांगितलेलं सगळं काम झालं बघा. वा शाबाश गुड तुम्ही लय चांगले विद्यार्थी आहो बघा. तर मुलींनो आजची सहल संपलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला का नाही सांगा बरं मला पटकन. हो मॅडम केला एन्जॉय. असंच तुम्ही जर माझ्या सोबत राहिला तर तुम्हाला सहल एन्जॉय करायला भेटेल बघा. ओ मॅडम, तुम्ही सरपण ती भंगार गोळा करायला सांगितलं होतं ना मला, त्याचे 500 रुपये नका देऊ, 300 रुपये द्या, म्हणजे सगळंच गोळा करून देतो मी. राहू दे आता काय गरज नाही तुझी. अरे माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हे भंगार गोळा करून ठेवले आणि शेतातले माझ्या लाकडं बी गोळा करून ठेवले. तर तुझी गरज नाही आता. जा तू जा. सहलीच्या नावाखाली मॅडमने आपल्याकडून सगळं काम करून घेतलं. म्हणलं होतं मी तुला. अरे हाना